आणि आपल्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी केवळ बंडखोर खासदारांवरती टीका केली आहे, त्यांच्यावर निशाणा साधलाय असं नाही, तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय. कधी तो विस्तार होऊ शकतो आणि श्रीकांत शिंदेंचं नाव या विस्तारामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी खूपच आघाडीवरती आहे. त्या श्रीकांत शिंदेंवरती सुद्धा ठाकरेंनी हल्लाबोल केला. श्रीकांत शिंदेंचा उल्लेख त्यांनी कार्ट असं केला आणि केंद्रात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचा आरोप केलाय. तर त्याला प्रत्युत्तर देताना शिंदेंच्या पक्षाचे खासदार नरेश मस्केंनी आदित्य ठाकरेंचा शेमडं पोर असा उल्लेख करत ठाकरेंना उत्तर दिलंय. त्यामुळे सगळा आरोप प्रत्यारोपांचा सामना वैयक्तिक टीका टिप्पणीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात जे बदल होऊ घातलेत, विस्तार होऊ घातलाय, त्यावरनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तर या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरनं श्रीकांत शिंदेंना उद्धव ठाकरेंनी कसा टोला लगावला आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं या टोल्याला कसं उत्तर देण्यात आलं आपण पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी नाही म्हणून श्रीकांत शिंदे यांना मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. श्रीकांतजी शिंदे 3 वेळचे खासदार आहेत. लाखोंच्या फरकाने निवडून आलेले आहेत. खासदार होताना कोणाचा बळी दिलेला नाही आहे. या उलट जर श्रीकांत शिंदेंना कार्ट म्हणत असाल तर तुमचं शेंबडं पोरगं, त्याला शेंबुडी काढता येत नव्हता, त्या पोराला दुसऱ्याच्या मतदारसंघात आमदारकीला उभं केलं. सुनील शिंदेसारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिरसारखा राष्ट्रवादीतनं उभा राहील म्हणून त्याला आमदारकीचा शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं. 3 लोकांचा बळी देऊन आपल्या शेंबड्या पोराला आपण आमदार बनवलं. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरगा आमदार झालं.